वहिनी बाबूरावला पटक्याने उठवा, नाहीतर पप्याचा बाप सकाळी सकाळी शिव्या घालीन त्याला. बाबूराव, हो बाबूराव, लवकर उठा, आपण आपल्या घरी नाहीये. तुला झोपलेलं कळत नाही का ग? कशाला त्रास देतीस? आपण पुण्यात गणपती बघायला आलो तेव्हा तुमच्या मित्राच्या घरी राहिलोय रात्री, काळू मामाच्या घरी. आईला मित्राची बायको पण मला काळू मामाच म्हणती. आज माझं लग्न झालं असतं तर माझ्याही बायकोनी मला एवढ्याच प्रेमाने उठावलं असतं, पण माझ्या नशिबात प्रेम आणि लग्न दोन्ही पण दिसत नाही. थांबा, मी आता तुमचं नाकच दाबते. नाक दाबलं की बरोबर तोंड उघडतं. लय त्रास देती बाई. आई ग आई. मग उठा बघू, उठा बघू पटकन. अगं झोप नाही झालेली माझी. आई ग लय डोकं जड झाले. जा लिंबू पिळून कोरा चहा कर माझ्यासाठी. अहो तुम्हाला काही लाज आहे का? आपण आपल्या घरी नाही, काळू मामाच्या घरी. लोकाच्या घरी कवर उताना पडायचं, अजून उठायचं बघा. अहो उठा, पप्याचे पप्पा ओरडायला लागलेत. तू गब्बस बघू, ते बुकून बुकून होईन शांत. पाप्या, दाराच्या मागचं पायतान घेऊन ये रे. गणपती बघायला पुण्यात येतात का आमच्या उपकार करायला येतात? बघतोच्या बाबूरावकडं. आईच्या गावात सणासुदीचं